रे, पण तुम्ही आदर्श गुरुजी मिळाले, मी आभार मानतो. नाही तर गावात ग्रामसेवक गुरुजी, कारण ग्रामसेवकाले 5-6 गावं राहते आणि त्याला काही गरजही नाही पडत. सरपंच प्लस ग्रामसेवक इजी टू पुरं गाव. धन्यवाद गुरुजी. तुम्हाला देतो गाडगे बाबाचं पुस्तक आणि एक मी तुकोबाचे अभंग गाडगे बाबानं लिहिलेले सांगितले आणि मला गॅरंटी नाही की तुम्ही ड्युटी इमानीत बारे करता. तिघचे तिघे तुमचे चेहरे सांगतात आणि आनंद आहे. कधी चाटा चुटा देणं तुमच्या ड्युटीत नाही, तळमळ आहे गावाविषयी ती गायले म्हणून तुमचे चेहरे प्रसन्न आहेत. नाही तर गुरुजी लोकांचे पोट्टेच बदमाश पैदा होतात. काहून तर बापच जाग्यावर नाही राहत. तुम्ही मात्र तुमचे परिवार सुखाचे आहे. गुरुजीले संकट येऊन गेलं एक माग 5-6 महिन्याच्या अगोदर दुःखात येऊन गेले, पण ते निपटलं. हे काय बरोबर आहे ना? खोटं बोलत नाही. आय एम ए सत्यपाल. मला नावच माईनं ठेवलं गुरुजी. मला नाव कोण्या महाराजनं नाही ठेवलं. बसा, मला नाव आता तुमचं भविष्य सांगितलं नाही मी गुरुजी, नाही तर गुरुजीचंही पद्धतशीर सांगू शकतो. कोणाचंही सांगतो मी भविष्य. गुरुजी जाता जाता काय सांगून गेले रे तुले? काय म्हटलं तू? हाय याले म्हणते तळमळ, याले म्हणते माय लेकाचं नातं. म्हणून गुरुजी गावात पाहिजे, यासाठी पाहिजे. तुले जाता जाताही गुरुजीनं गुरुजीची ड्युटी केली बाबू, की बरोबर उत्तर द्या. आता तू पिवळ्या शर्टावाला बोलू नको, हा मागचा बोल रे कोरळ भाऊ, याची तब्येत बरी दिसते. ये मा अवघी थंडी काय याच्यात उरावर आली काय? बापा 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 काय हालत आहे बे तुई. त्याला माया हड्ड्याच आहेत. 68 वर्ष झाले मी हड्ड्या. काय आडनाव? बावणे म्हणजे आपलीच पार्टी भारत. यायला बस मागवा, मागवा, कचरा नको करू, मागव. बस इकडे ये. ते अर्धा 1 घंटा, 1 घंट्यानं उतरून जाते, मग येते जाग्या. ते 1 घंट्यात आवरणार नाही. ते इकून उभं राहिलं. हॅलो बावणे आहे काय? चांगला आहे. कोण्या वर्गात आहे? 6वीला आहे. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग बरं. मागचं बोललं का? त्यालाच बोलले बटन. संभाजी. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव संभाजी. क्या बात आहे, टाळ्या वाजवा. मग शहाजीराजे कोण होते? शिवाजी महाराजांचे बाबा. तुझी गलती नाही, तब्येतचा परिणाम आहे बाबू हा. म्हणून तू पुस्तक वाच. याले पुस्तक राहू दे, 100 दे, काही बिस्किट खाजू, अजून तब्येतकडे लक्ष दे. हे घे, घे मग घे. शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव शहाजीराजे होतं. गुरुजीने पहिले सांगितलं, तरी गुरुजीनं सांगितलं की लक्ष द्या. पण तुले नाही म्हटलं ना गुरुजीनं लक्ष द्या, त्याने म्हटलं ना ठेव माईक. ते कानाले असलं त्याला ऐकून आलं. तू ते थंडी नाही ना बे, गरमी आहे ना बे, ते काढलं. मस्त तब्येत आहे त्याची. असं आहे ते. करा 1 मिनिट हातवर. गोपाला गोपाला आला आई लक्षात. लेकर 2च पोरी असतील, 3री होऊ देऊ नका. पोराची वाट पाहू नका. कुठे पोरी बाळणपणात तू तब्येत खराब करतो. द्यायले 5-5, 6-6 पोरी आहेत, त्या खापर खोंड्या दिसतात. आणि तिच्या सासूचं काय जाते व बुड्डे होऊ दे ना. लाज नाही वाटत तुले? कोणती तकलीफ आहे व बुड्डे? होऊ दे ना. तिले वाटते मुलगा होईनच. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे. रक्षाबंधनाकरता तुला बहीण पाहिजे. भाऊबीजे करता तुला बहीण पाहिजे. तुझ्या बायकोच्या बाळणपणाले नणद पाहिजे. मग जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे.
भेद करू नका. ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा. हा एखादी ये बेटा, एकच बाई, 2 जणी या, आता 3री उभी राहू नको. क्या बात है. हो आजी बस. अरे तू डबल आली. पहिले सत्कार झाला ना बाळा, तुम्ही हुशार आहात. त्या बाईने या उभी राहील तिथे. थांब ना बाई, बाई तुम्ही थांबा ना. हा माईक चालू. तुमच्या हातानं तिचा सत्कार करा. तुमचा सत्कार झाला ना, एक घरकुल भेटलं ना, मग दुसरं घरकुल चुलत भाव सख्या देराले मग भेटीन. पण दुसऱ्याचा नंबर लागला ना, तुमच्या आजी 2च पुरी आहेत काय. क्या बात आहे. आणि काय करतात पुरी. हा माईक घ्या. लग्न झालं गेलंय, जास्त शिकू नाही शकल्या, गरिबी होती. एक शिकली काय, एक जात लाईनी शिकली वाटते, ते शेवटची होती ना, म्हणून तिच्यावर लक्ष जास्त होतं. कलर चालते काय, लोकाईले कलरचाच आहे. अरे तिरंग्यात हाही कलर आहे ना, गोल चक्रामध्ये अशोक चक्र, अशोक राजाच. ताई तुम्ही सत्कार करा त्या बाईचा. आणि सरपंच जिल्हा परिषद मॅडम न या बाईचा सत्कार करा. तुम्ही करा. या टाळ्या. पाय, हा दुसरा हिरवा कलर आहे, हाही तर झेंड्यात आहे ना रे. झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा. 2 मुलीवर टाळ्या वाजवा. आणि आता झाले दुसरी पोरगी पोटा, दुसरा गर्भवती आहे त्याची बायको. त्याला मायच्या इमानानं सांगतो, पोरगी हो की पोरगा. अरे हे कीर्तन महत्वाचं आहे, महाराजच्या पाया लागणं महत्वाचं नाही काकू. नाही तर तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यातच काही काही गावात माय पाय धुयाले बाया येतात, निकून ठेवते पिळ्यावर पाय, निकून तीर्थ धरते पेते. मला जमते का ते. पाया तर नाही लागू देत मी, नको बापा. पाया लागणं ते आपल्या थोतांडात नाही. कपडे तर बदलवले नाही, कलर वाले कपडेही नाही केले, केसही नाही वाळवले. महाराज म्हटलंच नाही पाहिजे. समाज सुधारकाचं काम आहे. हा पुढे आले या ना, मला हाताला धरलं या, पुढे आले या, बाबासाहेब आले या. सावित्रीबाई आली या, तुम्ही मास्तरीन झाल्या या. सावित्रीबाई आली, माझ्या माय माऊल्यांनो, या देवीची कृपा आहे. सावित्रीबाई, रमाबाई, भीमाबाई, जिजाबाई, अहिल्याबाई. आमचं कल्याण केलं या, गाडगे बाबा आले या, अंधश्रद्धा काढली या. तुकडोजी बाबा आले या, ग्रामगीता दिली या. तुकडोजी बाबा आले या, ग्रामगीता दिली. अरे एक दिवस अन्न कमी जेवा, पण ग्रामगीता वाचा. माझ्याकडे बंजारा भाषेत ग्रामगीत आहे, उर्दू मध्ये आहे, हिंदी मध्ये आहे, मराठीत आहे, संस्कृत आहे. एक पुस्तक आमच्या जीवनाचं कल्याण करते. म्हणून वाचन, शिक्षण, नोकरी लागायसाठी नाही. आता नोकऱ्याच नाही, आणि नोकऱ्या देऊन राहिले तर किती, 11 महिने, 12व्या महिन्यानं. आता नोकऱ्याही नाहीत. पोरीनं आता प्रत्येक पोरीले काय वाटते, मला नोकरीवाला नवरा भेटला म्हणजे बल्लार शाले चंद्रपूरले दोघं. नवरा गेला कोल माइन्स मध्ये की मग दिवसभर कुठं आहेस रे. आता ह्या भानगडी बंद करा. एवढे लफडे वाढले. आता आपण आपले आहो, इथं कोणी दुसरं आहे काय. तुम्ही मी, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. 10 वेळा कीर्तन ऐकणारे लोक आहेत इथं. माझे अनेक वेळा कीर्तन ऐकणारे आहेत, तरी आपण आलात. मी धन्यवाद देतो. म्हणून मी माझ्या लक्षात आलं, पुढे ते जन न देखवे डोळा. आपण लोक बर्बाद झालो या अंधश्रद्धेच्या पायी. महाराज लोकांचं तीर्थ प्या आणि त्याला गुरु करा. मग तो कानात मंत्र देते, काम पडलं ते एखाद्या बाईले घेऊन चालला.
या भंडारा जिल्ह्यात 7 दिवस पोथी वाचली, राहिला ज्याच्या घरी जेवला त्याचीच बायको घेऊन गेला. तुम्ही तुकारामाचे अभंगाचं पुस्तक वाचा, किती खतरनाक आहे. आता तुकारामाची बीज झाली, आम्ही जातो मुच्या गावात. तुकाराम महाराज जगद्गुरु, साधे गुरु नाही, पाय धुवून पाणी पिणारे नाही. म्हणून आई बहिणीच्या पाया पडतो, श्रद्धा ठेवा. देवाले मानता माना, आमचं असं काही म्हणणं नाही. आम्ही मानतो तुकडोजी बाबा, गाडगे बाबाले, फुले शाहू आंबेडकराले. पण बाबू, ते जे चांगलं सांगतात ते घ्या. रक्तदान करा, देवाची पूजा. एका रक्ताच्या बॉटलनं एक जीव वाचू शकते बायो. हे झेंड्यासाठी भांडण नका करू. या कलरचा झेंडा, त्या कलरचा झेंडा चौकात लावते आणि बसते भांडत दोन्ही जातीचे लोक. झेंड्यासाठी कुठे भांडता? आमचा एकच झेंडा आहे, तिरंगा. झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा. अरे कितीक लोकाईनं प्राणात भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरु देशाकरता केले. म्हणून तरुणांनी जातीयवाद पनपू देऊ नका. झेंडा हा तिरंगा. अरे गावाचं संघटन करा. कशासाठी? आपलं गाव आदर्श झालं पाहिजे. दानापूर गट ग्रामपंचायत, आपलं गाव आदर्श झालं पाहिजे. गावातल्या शाळेकडे लक्ष द्या ना तरुणाईनं. आपल्या शाळेत गुरुजी कमी असेल तर एक वर्गणी करा ना. कीर्तन नका घेऊ ना सत्यपालचं. कायले 50,000 खर्च करता लाऊडस्पीकर वाल्याला द्या. सत्यपाल महाराजले कीर्तनानं काय फरक पडेल? एक गुरुजीचा पगार द्या वर्षभर आणि एक गुरुजी वाढवा. वर्ग 7, गुरुजी 7. बाप मेल्यावर तेरवी न करता एका गुरुजीचं मानधन देणार दर महिन्याला एका जणानं. बकरं काय कापता, लेकरू काय तुलेच झालं. आजकाल तर लग्न नाही झालं तरी लेकरं होणं सुरू आहेत. विड्रॉ. पोरा पोरीची अजब कथा, पोरा पोरीची अजब कथा. लग्न आधीच होते माता, लग्न आधीच होते माता. नाही एखादा दुसऱ्याला पता, हो खोटा नाही. लेकरासाठी बकरा कापता आणि ते देवाला बदनाम. तुम्ही ना कापत. धानापूर मध्ये प्राणी हत्या होत नाही. पाना ती पाहता पुढे काय? पाना ती पाहता पुढचं सांगू बाई. आणि त्याच्या पुढचं उभं राह बाबा, उभी राह. शिक्का पतंग म्हणजे काय? म्हणजे काय? नशीन मालूम तर मी काका होणार तो आला. बाबा, प्राणी मात्रावर प्रेम करा, मग बकऱ्याला करू नका प्रेम. ते खा. एक मिनिट. पुस्तक न्या ना तुम्ही. तुम्हाला साडीची गरज नाही वाटत. तब्येत बरी दिसून राहिली माताबाई. तुम्ही हुशार आहे ना, अकलनं जगल्या ना, म्हणून जमलं. धन्यवाद मॅडम. तुम्ही मंगा आलत्या का? तिसऱ्यांदा आल्या तुम्ही. आता तुम्ही नंतर बोलू बाई. आता तुम्ही बोलूच नका. बोलू नका. ते बाईच उत्तर देऊन राहिली. तुम्ही मुक्या बैऱ्या झाल्या काय? जलमभर काय बिना तेलाची मरत. ते बाईच काय बोलते? अक्कल आहे ना, हुशारी आहे ना, शिकलेल्या आहे तुम्ही. शिक्षण आणि शिक्षणामुळं मालक चांगला भेटला, परिवार चांगला आहे, खाऊन पिऊन बरोबर आहे ना. अक्कल न जगून राहिली. काही उद्योगही करता तुम्ही. हा, उद्योगात त्याशिवाय एवढी कंडिशन दिसतच नाही बाई. हे बाकीची कंडिशन पहा ना. कोणाच्या डोक्याला खोबरेल नाही, खाजू खाजू पंजाब, फॅरेन लवलीची तुही भेट नाही झाली हो बाई 5-6 महिन्यापासून. अशा काही बायाचं फेसबुक इथून दिसून राहिलं. लाईटही काम नाही करून राहिला काही काही बायावर. काय करीन? बुद्धीनं जगा. आणि हे बाई का बोलून राहिली? विद्ये विना मती केली, मती विना गती केली. तुमच्या लेकराले पुस्तक. आता पुन्हा नका बोलून येऊ नका. पंचायत समितीले पाहू आपण. बघा विद्ये विना मती केली, मती विना गती आलं.
या गावाती पंचायत समिती मेंबर आहेत. मला पत्रिकेत नाव दिसले ना, मी अवघे वाचत लागतात ना मला, कारण या कार्यक्रमाला अवघ्याचं सहकार्य आहे ना. तहसीलदार साहेब आले नाहीत, हत्तीगोटे साहेब ठाणेदार तेही नाही आले, काही पोलीसवाले आले. संत या ना, एक दोन पोलीसवाले सत्कार करू द्या ना मला तुमचा. योगिता ताई सरपंच मॅडम आहेतच, प्रश्नच नाही. दीपक गंगाधर आतराम उपसरपंच. चष्मा आम्हाला ते मला तू असं सांगत जाय, हे पाय असा भाऊ पाहिजे. चष्मा खिशात आहे म्हणते, तुम्ही कोण नेट घेऊन राहिले. हा आता दिसते मला. पा बरं कोणाच्यानं दिसलं, वरच्या देवाच्यानं की डॉक्टरच्यानं. म्हणून म्हणतो आजचे देव माणसं आहे. मी चष्मा लावला ना, मला दिसलं. लोक वाईट व्यसनात एखादी जर पॉलिसी काढली ना तर आयुष्यभर त्याचं कल्याण होते. पण लोकाईले विमावाला आला की असं वाटते मौत आली आपल्यासोबत. तो काय मेल्यावरच काढा लागते का? म्या 10 लाखाचा विमा काढला, मला मालूम आहे 25,000 वर्षाचे भरतो मी. मी कधी या गाडीत मरील याचा अंदाज नाही ना. दररोज काल बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमावर गेलो काका, रस्त्यानं कारवाल्याले मोटरसायकलवाल्याला मारली, 3 जण पडले. इतकं भयानक चालू आहे. म्हणून ज्याच्या जवळ मोटरसायकल आहेत, आजही आले पहा किती गाड्या आहेत. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे सांभाळून चालवा. एखाद्या अगदी हातपाय दुखत पेत असाल तर. आत्ता बल्लारशात पडला ना एक जण, आता आलो तर तुम्ही पाहिलं ना दादा.